2022 मध्ये भाजपच्या सोबत एकत्र येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं। पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी या सरकारमध्ये सामील झाली आणि यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। मात्र निवडणूक कोणतीही असो, या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्क झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये। या निवडणुकीमधल्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। त्यामुळे या जागा वाटपाचा तिढा ही आता दिल्ली दरबारी गेलेला आहे। विधान परिषदेच्या जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झाले। सोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्री देखील दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। महायुतीचे तिन्ही नेते अमित शहांना भेटणार आहेत आणि जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळतंय। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।